नमस्ते, मी डॉक्टर शिवाजी साळुंखे, कॅन्सर स्पेशालिस्ट. आज आपण होल बॉडी पेट स्कॅनच्या संदर्भात काही गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात की होल बॉडी पेट स्कॅन नेमकं काय आहे, तो कधी करायला पाहिजे, त्याचे करण्याचे काय फायदे आहेत आणि त्याचे करण्याचे काही नुकसान आहेत. होल बॉडी पेट स्कॅन म्हणजेच पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी स्कॅन हा एक प्रकारचा स्कॅनर्स आहे, न्यूक्लिअर स्कॅन आपण ज्याला म्हणतो. त्याच्यामध्ये आपण काय केलेलं असतं की साखर म्हणजे ग्लुकोजला एक न्यूक्लिअर मटेरियल अटॅच केलेलं असतो, दॅट इज FDG. आणि ज्यावेळेस तो पेशंटला आपण इंजेक्ट करतो तर कॅन्सरच्या पेशंटमध्ये जिथे जिथं आहेत तिथं ह्या डायला अपटेक करतात आणि स्कॅनमध्ये जिथे ह्या पेशी असतील तिथे ह्याचं रेडिएशन एमिट केल्यामुळं एक स्पॉट जो आपल्याला इमेजवर डिटेक्ट होतो. याच्यावरून आपल्याला हे कळतं की बाबा शरीरामध्ये कॅन्सर कुठं पसरलेलं आहे. आता हा कधी करायला पाहिजे? होल बॉडी पेट स्कॅनचा डायग्नोसिसमध्ये काहीही रोल नाही, ही गोष्ट समजून घ्यायची खूप गरज आहे. कारण अनटिल अनलेस कॅन्सरचं आपल्याकडं 100% डायग्नोसिस होत नाही त्याच्या आधी आपण पेट स्कॅन युजली आपण पेशंटला रिकमेंड करत नाही. तर मग पेट स्कॅन आपण कधी करायचा? पेट स्कॅन युजली आम्ही ॲडव्हान्स स्टेज ऑफ कॅन्सरमध्ये करतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, एखाद्या पेशंटला तोंडाचा कॅन्सर आहे आणि गळ्यामध्ये खूप मोठ्या गाठी आहेत आणि जेणेकरून असे काही सिम्पटम्स पेशंटमध्ये आहेत की असं सिम्पटम्सवर आपल्याला कळतं की हा पसरलेला स्टेज 4चा कॅन्सर असू शकतो. त्याच्यामध्ये आपण पेशंटला पेट स्कॅन ॲडवाईज करतो. पेट स्कॅनचा उपयोग जसे मी आत्ता सांगितलं स्टेजिंग पर्पजमध्ये होतो. डायग्नोसिसमध्ये पेट स्कॅनचा काही रोल नाही. स्टेजिंगमध्ये ॲडव्हान्स स्टेजमध्ये कुठल्या स्टेजमध्ये कॅन्सर आहे हे डिटेक्ट करण्यासाठी आपण पेट स्कॅन वापरतो. दुसरा, ज्या पेशंटला प्रायर काही ट्रीटमेंट मिळालेली आहे ॲडव्हान्स स्टेजमध्ये त्याच्यामध्ये आपण रिस्पॉन्स एक्झॅक्टली किती झाला हे बघण्यासाठी आपण पेट स्कॅन करतो. त्याच्यानंतर रिकरन्स म्हणजे जे कॅन्सरचे पेशंट रेग्युलर फॉलोअपमध्ये आहेत आणि त्या पेशंटमध्ये रिकरन्स आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण वापरतो. आणि ज्या पेशंटची ट्रीटमेंट चालू आहे क्युरेटिव्ह इंटेंटनं त्या पेशंटमध्ये रेसिड्युअल डिसीज शिल्लक आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण पेट स्कॅनचा वापर करतो. म्हणजे मोठं पेट स्कॅनचा यूज ह्या 4 गोष्टींसाठीच होतो. स्टेज, ॲडव्हान्स स्टेजमध्ये कुठल्या स्टेजमध्ये कॅन्सर आहे बघण्यासाठी, रिस्पॉन्स, रिकरन्स आणि रेसिड्युअल डिसीज आहे का हे बघण्यासाठी. आता जसं आता हे जे मी तुम्हाला सांगितले हे करण्याचे फायदे आहेत, तसेच हे टेस्ट करण्याचे नुकसान पण तेवढेच आहेत. का? कारण ही एक अननेसेसरी टेस्ट आहे जर आपण यूज केली अर्ली स्टेज कॅन्सर्समध्ये. आपल्या साऊथ ईस्ट कंट्रीजमध्ये वी आर TB प्रोन कंट्रीज. याच्यामध्ये अननेसेसरी अपटेक्स लिम्फ नोड्समध्ये TB पेशंट्समध्ये प्लस इन्फेक्शन किंवा ट्रॉमा पेशंट्समध्ये येऊ शकतो आणि अननेसेसरी टेस्ट पेशंटमध्ये होतात. ज्याच्यामुळं एक फायनान्शियल लॉस पेशंटला होतो. दुसरा, रिस्क ऑफ रेडिएशन नक्कीच हा एक न्यूक्लिअर स्कॅन असल्यामुळं पेशंटला राहतोच आणि कालांतराने पुढे जाऊन कॅन्सर होण्याची पण एक रिस्क पेशंटमध्ये राहते. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही एक एक्सपेन्सिव्ह स्कॅन आहे. याच्यामुळे रुटीनली आपण पेशंटला रिकमेंड करत नाही. ज्या पेशंटमध्ये खूप गरज आहे, नीड आहे, अशाच पेशंटमध्ये आपण त्याला रिकमेंड करतो. आणि नक्कीच कधी इथून पुढे पेट स्कॅन करायच्या आधी एका कॅन्सर स्पेशलिस्टचं ओपिनियन तुम्ही नक्कीच घ्यावं, जेणेकरून ह्या स्कॅनचा अननेसेसरी यूज आपण टाळू शकतो.